So while starting with the trigonometric equations, यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे काही फंडामेंटल्स हे रिवाइज केले गेलेले असणं गरजेचं आहे. त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स कोणकोणते, की काय काय आपल्याला रिवाइज असणं गरजेचं आहे, काय काय इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. फर्स्ट म्हणजे आयडेंटिटीज, फंडामेंटल आयडेंटिटीज 3 कोणकोणत्या? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आधी आपण ग्रुपचे नावं लिहू, कोणकोणते रिझल्ट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत ते, आणि मग एकेका सेक्शनवरती एक शॉर्ट रिव्ह्यू घेऊया. फंडामेंटल आयडेंटिटीज, 3 आयडेंटिटीज. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, या आयडेंटिटीज. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म्युलांचे महत्त्वाचे 5 ग्रुप. एक म्हणजे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन फॉर्म्युले, किंवा त्याला आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युले म्हणतो. 6 फॉर्म्युले थे: साइन ए प्लस बी, साइन ए माइनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए माइनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए माइनस बी, हे 6 फॉर्म्युले. तिसरा ग्रुप म्हणजे याच ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युल्यावरून तयार होणारे प्रॉडक्ट फॉर्म्युले. याच प्रॉडक्ट फॉर्म्युल्यावरून तयार होणारे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे 4-4च आहेत. चार प्रॉडक्ट फॉर्म्युले, 4 फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, 6 ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले. त्यानंतर नेक्स्ट ग्रुप आहे तो अलाइड अँगल फॉर्म्युले. अलाइड अँगल फॉर्म्युले. Sixth one is the most important, multiple angle formulae. आता मल्टिपल अँगल मध्ये डबल अँगल अँड ट्रिपल अँगल, हे 2 ग्रुप जास्त इम्पॉर्टंट आणि जास्त मोठे आहेत. पैकी अलाइड अँगलचा ग्रुप जरी फॉर्म्युलांचा खूप मोठा असला तरी ते लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आणि क्विकली कुठलाही रिझल्ट तयार करणं हे आपल्याकडे अवेलेबल आहे. मल्टिपल अँगल फॉर्म्युले ॲक्च्युअल फॉर्म्युले कमीत, पण त्याचे वेगळे फॉर्म आहेत, त्यामुळे त्यांची संख्या वाढते. स्पेसिफिकली डबल अँगलमध्ये. ट्रिपलमध्ये 3च आहेत, एक साईनचा, एक कॉसचा आणि टॅनचा. साइन 3 थीटा, कॉस 3 थीटा, टॅन 3 थीटा. डबलमध्ये मात्र व्हेरिएशन्स आहेत आणखी. म्हणजे हे 5 जे आहेत ते इम्पॉर्टंट ग्रुप ज्याला म्हटलं जातं, 5 इम्पॉर्टंट ग्रुप कुठले ते हे 5. त्यानंतर 7th वन आहे ते ट्रिग्नोमेट्रिक
ratios of some स्टँडर्ड अँगल्स. थोडक्यात ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूजचा टेबल जो असतो स्टँडर्ड अँगल म्हणजे 0, 30, 45, 60, 90, 180, 270, 360 हे स्टँडर्ड अँगल्स. त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत 120, 150 वगैरे हे सगळे यांचा आपण अलाइड अँगलनी व्हॅल्यूज तयार करू शकतो. पण जे स्टँडर्ड अँगल्स आहेत त्या स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूजचं टेबल. त्यासाठी आपल्याकडे शॉर्ट रिझल्ट्स आहेत, शॉर्ट ट्रिक्स आहेत, कशा प्रकारे त्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. मोस्ट इम्पॉर्टंटली these are the 7 things most of the students that never focus on these things. कारण या 7 थिंग्स जर आपल्या परफेक्ट असतील तर त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलच्या प्रॅक्टिसवरती फोकस करता येतं. आणि फक्त या 7 जणांच्या यूजवरती आपल्याला हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल्स वरती वर्किंग करता येतं. पण मेजॉरिटी जणांचा व्ह्यू असा असतो की ह्या 7 जणांवरती फोकस करण्यापेक्षा ट्रिग्नोमेट्री जमत नाही किंवा ट्रिग्नोमेट्री अवघड आहे असं एक छोटंसं सोपंसं वाक्य जर आपण टाकलं की आपलं सगळंच काम होऊन जातं. ते सिंपल आहे, ते कुणीही वाक्य वापरू शकतं. एवढा सगळा फॉर्म्युल्यांचा खूप मोठा लोड आपल्याला वाटतो. ह्या 7 जणांमुळं जर आपल्या हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल्सचं वर्किंग होत असेल, ज्याच्यावरती डिपेंडेंट असलेला कॅल्क्युलस सेक्शन आपला परफेक्ट होत असेल, म्हणजे ऑलमोस्ट हाफपेक्षाही जास्त पोर्शन हा मॅथमॅटिक्सचा जो आहे तो ट्रिग्नोमेट्री डिपेंडंट आहे. आणि तो अर्ध्यापेक्षा जास्त सेक्शन जर आपल्याला रिकव्हर करायचा आहे तर त्यासाठी ट्रिग्नोमेट्री इम्पॉर्टंट आहे. पॉईंट्समध्ये बघा, आयडेंटिटीज किती आहेत? 3 मुख्य. त्याचे वेगळे फॉर्म विचारात घ्यायचे असतात. ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले किती? 6. प्रॉडक्ट फॉर्म्युले 4. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले 4. अलाइड अँगल तसे 48 आहेत ते, पण 48 म्हणायचं नाही त्यांना. एक वाक्य, एक शॉर्ट ट्रिक आणि त्याच्यावरती 48 पैकी कोणताही फॉर्म्युला क्विकली आणि करेक्टली तयार करता येणे, म्हणजे ओव्हरऑल फक्त एक वाक्य, एक स्टेटमेंट. त्याला 48 म्हटलं की टेन्शन वाढतं, खूप मोठी संख्या वाढते. मल्टिपल अँगलमध्ये साइन 2 थीटा, कॉस 2 थीटा, टॅन 2 थीटा हे मुख्य 3 पैकी या प्रत्येकाचा परत इन टर्म्स ऑफ टॅन 5 फॉर्म्युले हे मुख्य तयार होतात. कॉसचे आणखी ॲडिशनल रिझल्ट्स तयार होतात, म्हणजे ओव्हरऑल याला आपण कन्सिडर केलं तर 15 फॉर्म्युले विथ ट्रिपल अँगल तयार होऊन जातात मॅक्झिमम. सगळे त्याचे वेगळे फॉर्म गृहीत धरून कॉस 2 थीटाचे. त्याच्यात हाफ अँगल पण आले. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ सम स्टँडर्ड अँगल हा तर एक टेबल आहे फक्त, आणि तो आपल्या लेफ्ट हँडच्या शॉर्ट ट्रिकने आपण लक्षात पण ठेवू शकतो. म्हणजे याला आपण 1 असं गृहीत धरायला हरकत नाही. आता टेबल मोठा आहे पण ट्रिक सोपी आहे. हे एवढं सगळं जे आहे याच्यावरती आपली कमांड असणं गरजेचं आहे. पण मग आपण म्हणतो हेच नाही आलं, मग आता बरेच जण इथंच विचार करतात, जाऊ जातात हे आपल्याला जमत नाही ना, आता कशाला बघायचं पुढे. हे असं इतकं इझिली परफेक्ट होत नाही. फक्त तुम्ही फॉर्म्युले पाठ केले, फॉर्म्युले तुमच्या सगळे लक्षात आहेत, याचा अर्थ तुम्ही ट्रिग्नोमेट्रीमध्ये स्ट्रॉंग झालात असं नाही. ही पहिली स्टेप आहे.
फॉर्म्युले पाठ हे नाही महत्त्वाचं, फॉर्म्युले माहीत असणं हे जास्त महत्त्वाचं. म्हणजे एखादं कॉम्बिनेशन ज्यावेळी तुमच्या समोर येतं एक्झाम्पलचं, त्यावेळी त्याला तुम्ही कशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करू शकता, कशा पद्धतीने त्याच्यावरती वर्किंग करू शकता, हे फॉर्म्युले खोकून पाठ नाही करायचे, हे यूज करून पाठ करायचे. ज्यावेळी त्याच्यावरती डिपेंडंट एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सोडवायला सुरू करता, प्रॅक्टिस करता, त्याच्यावरती वर्किंग करता, तेव्हा तुमच्या समोर हे एवढ्या सगळ्या फॉर्म्युल्यांची लिस्ट अवेलेबल पाहिजे. फॉर्म्युले बघून आधी प्रॅक्टिस करा. ते वापरून वापरून इतक्या वेळा त्यांचा वापर आहे की ते पाठ होऊन जातात. गरज पडत नाही त्याच्यावरती सेपरेट काम करण्याची. पण एक्झाम्पलचं वर्किंग चालू असताना मात्र त्याच्यावरती आपला फोकस असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे 7 इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. बाकी आणखी काही रिझल्ट्स आहेत की त्यांच्या ट्रिग्नोमेट्रिक, सर्क्युलर ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या डेफिनेशन्स वगैरे, रिलेशन बिटवीन एक्स, वाय आणि आर, पोलार सिस्टीम, हे इंटरकन्वर्जन्स वगैरे ते रिझल्ट्स साईड बाय साईड डेव्हलप होत चालतात. बट द मेजर इम्पॉर्टंट थिंग म्हणजे हे 7 ग्रुप आहेत. हा एक एक ग्रुप शोधून त्याचे फॉर्म्युले लिहून काढणे. रेडी तुम्हाला समोर जर दिले लिहून की हे आता आपण असे तर हे लिहून घ्या, दॅट विल नॉट मेक एनी डिफरन्स, बिकॉज मेजॉरिटी हॅव स्टडीड ऑल दोज थिंग्स इन द 11th सेक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री. त्याच्या काही इम्पॉर्टंट लिंक्स, व्हिडिओज जे आहेत, लेक्चर्स, ते मी टाकतोय तुम्हाला. ज्यांना थ्रूआउट पूर्ण 11th ट्रिग्नोमेट्री रिवाईज करायचे ते पण करू शकतात. ज्यांना काही स्पेसिफिक थिंग्स त्यामधल्या फक्त रिवाईज करायच्या आहेत, म्हणजे फक्त फॉर्म्युल्यांचे ग्रुप कसे आहेत, ते तयार कसे झाले, त्यांचा यूज कसा आहे, त्यासाठी इम्पॉर्टंट काही त्यातले जे लेक्चर्स आहेत, त्या इम्पॉर्टंट लेक्चरच्या व्हिडिओजवरती पण तुम्ही फक्त फोकस करू शकता. दॅट डिपेंड्स. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल परफेक्शन कुठल्या सेक्शनमध्ये किती आहे त्याच्यावरती या थिंग्स डिपेंडेंट आहेत. ओके. ओव्हरऑल फ्रॉम दिस 11th सेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, आता हे रिझल्ट्स फॉर्म्युले सगळे लिहून तुम्हाला वर्किंग करता येऊ शकतं आज त्याच्यावरती. हो सर. 52 लेक्चर्स आहेत ओव्हरऑल सगळे मिळून. 52 नाही म्हणता येणार त्याला. पहिले 15 जे आहेत ते अँगल्स अँड मेजरमेंटचे आहेत. म्हणजे त्या 52 मधूनही अजून 15 मायनस केले. 52 मधून अजून 15 मायनस केले तर तेवढेच लेक्चर्स हे तुमचं पूर्ण 11th ट्रिग्नोमेट्री रिकव्हर करू शकतात. त्याच्या लिंक्स तुम्हाला सेंड केल्या जातील, तर तुम्ही पहा आणि सगळे रिझल्ट, सगळे फॉर्म्युले एकदा रिवाईज करा. तर आपल्याला या सेक्शनमध्ये म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, आपला जो सेक्शन स्टडी करायचा आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सचा. तर फॉर्म्युले हे लिहायचे, एकदा रिवाईज करायचे.
Now here considering about trigonometric equations, आपल्याला सेक्शन आता विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन्सचा. इक्वेशन म्हटलं की सोल्युशन आलं, इक्वेशन म्हटलं की सोल्युशन आलं. मग थोडक्यात आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिले जाणार आहेत आणि ते इक्वेशन्स सॉल्व करून त्याचे सोल्युशन्स फाइंड करायचे आहेत. जे इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत ते इक्वेशन्स सॉल्व करून त्याचे सोल्युशन फाइंड करायचे आहेत. तर ओव्हरऑल ज्यावेळेस या सेक्शनमध्ये आपण एंटर करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की एवढे मोठे सगळे फॉर्म्युलांची लिस्ट वगैरे हे ते सांगितली, पण हा सेक्शन ॲक्च्युली खूप सोपा आहे. सेकंड पार्ट ट्रिग्नोमेट्रीचा फर्स्ट पार्टपेक्षाही नो डाऊट त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टचा वापर करावा लागणार आहे, क्लिअर आहे. पण या सेकंड सेक्शनमध्ये काही स्पेसिफिक थिंग्स आहेत, तेवढे आपण एकदा विथ द ट्रॅक गेलो की काही डिफिकल्टीज येत नाहीत. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स म्हणजे काय? इन जनरल आपल्या इक्वेशनचे वेगळे प्रकार माहीत आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतील, पॉलिनॉमियल इक्वेशन्स असतील, त्यामध्ये काहीतरी व्हेरिएबल असतो एक्स वाय वगैरे असे कोणते. ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोजला, ज्या इक्वेशन्समध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोजला व्हेरिएबल म्हणून वापर केलेला असतो त्या इक्वेशन्सला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. समजा आपल्याला हे माहीत आहे की एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, किंवा 3x प्लस 2 इक्वल टू 0 हे लिनियर इक्वेशन आहे. यामध्ये व्हेरिएबल असतो एक्स. त्या एक्सच्या ऐवजी जर ट्रिग्नोमेट्रिक रेशो असले एखाद्या इक्वेशनमध्ये तर त्या इक्वेशनला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 sin x प्लस 2 इक्वल टू 0 हे झालं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. किंवा 4 cos square x मायनस 3 tan x प्लस 1 इक्वल टू 0 हे झालं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ज्या इक्वेशन्समध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा, रेशोचा म्हणण्याऐवजी फंक्शन्सचा म्हटलं जातं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा व्हेरिएबल म्हणून वापर केला जातो अशा इक्वेशन्सला म्हटलं जातं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. आणि हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स सॉल्व करून आपल्याला ऑब्वियसली एक्सचीच व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जरी सोल्युशन असलं तरी शोधायचं आहे आपल्याला एक्सच. पण मग या नेहमीच्या इक्वेशन्समध्ये आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये महत्त्वाचा डिफरन्स काय की जसं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असतात, ते आपण वेगळ्या मेथडनी फाइंड करतो. हे लिनियर इक्वेशन आहे, याला एकच रूट असेल, एकच सोल्युशन असेल. याचं सोल्युशन आपण डायरेक्टली सांगू शकतो एक्स इक्वल टू मायनस 2/3. बरोबर. सोल्युशन म्हणजे काय तर एक्सची अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूनी ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं कोणत्याही इक्वेशनच्या बाबतीत. सोल्युशन म्हणजे काय? एक्सची अशी व्हॅल्यू की जी व्हॅल्यू ते इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणजे समजा इथे आता एक्सची व्हॅल्यू आली मायनस 2/3, या व्हॅल्यूनी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं म्हणून तर ते त्याचं सोल्युशन आहे. हे कुठल्याही इक्वेशनसाठी असणारी जनरल कन्सेप्ट आहे. सोल्युशन ऑफ इक्वेशन मीन्स व्हॉट? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल दॅट सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन. व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू की जी व्हॅल्यू ते इक्वेशन सॅटिस्फाय करते. बरोबर. आता समजा
2 sin x मायनस 1 इक्वल टू 0 हे इक्वेशन दिलं. यावरून आपण sin x इक्वल टू 1/2 असं लिहू शकतो. हे झालं इक्वेशन. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x ची व्हॅल्यू म्हणजे अशी व्हॅल्यू पाहिजे की ज्याने हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे? साईनच्या समोर कुठला असा अँगल आपण लिहिला की ज्यासाठी व्हॅल्यू 1/2 येते? 30 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन काय येणार? x इक्वल टू 30 डिग्री किंवा π/6 रेडियनमध्ये त्याला आपण π/6 म्हणतो. हे झालं या इक्वेशनचं सोल्युशन. पण प्रॉब्लेम काय असतो? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पिरियॉडिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे पिरियॉडिक फंक्शन्स असतात. म्हणजे काही इक्वल ड्युरेशन नंतर त्याच त्या व्हॅल्यू पुन्हा पुन्हा येत राहतात. म्हणजे जसं sin 30 ची किंमत 1/2 आहे. sin 30 ची किंमत 1/2 आहे. sin 150 ची पण किंमत 1/2 येते. sin 150 ची पण किंमत 1/2 येते. किंवा sin 390 ची पण किंमत 1/2 येते. अलाइड अँगल फॉर्म्युले किंवा को टर्मिनल अँगल यांच्या कन्सेप्टनुसार जर या व्हॅल्यूज आपण फाइंड केल्या, sin 150 ची पण किंमत 1/2 येते. म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन 150 डिग्री पण लिहिता येईल. किंवा त्या इक्वेशनचं सोल्युशन 390 डिग्री पण लिहिता येईल. 750 पण लिहिता येईल. कारण या प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीमध्ये एखाद्या इक्वेशनला एकापेक्षा जास्त सोल्युशन्स असू शकतात, हे असतातच. म्हणजे आता तुम्हाला आणखी एक पॉईंट मिळाला, काय रिवाइज करणं गरजेचं आहे? अलाइड अँगल फॉर्म्युले आणि सेकंड थिंग को टर्मिनल अँगलची कन्सेप्ट. दॅट थिंग्स मस्ट बी रिवाइज्ड. आज आपण याचा ओव्हरव्ह्यू घेतोय हा की तुम्हाला काय प्रिव्हियस थिंग्स अगोदर रेडी ठेवणं गरजेचं आहे तुमच्यासोबत. आपण ते रिवाइज करूच, त्या त्या ठिकाणी ते आपण पाहूच. पण आपण कम्प्लिटली ब्लँक असून उपयोग नाही आहे आता ह्या स्टेजला. एकदम इनिशियल स्टेजला स्टार्टिंगला ठीक आहे, काही माहिती नसतं त्यावेळेस. पण आता आपल्याला ते माहिती आहे, आपण ते स्टडी केलेलं आहे, आपण ते त्याच्यावरती वर्किंग केलेलं आहे, प्रॅक्टिस केलेली आहे. फक्त प्रॉब्लेम आहे तो विसरले किंवा पाहिलं नाही आहे परत. ते आता रिवाइज करून पुन्हा या ट्रॅकवरती येणं गरजेचं आहे. मग sin 150 sin 390 ह्या प्रत्येकाची किंमत 1/2 आहे. कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे पिरियॉडिक फंक्शन्स असतात. स्पेसिफिक इंटरवल नंतर त्यांची व्हॅल्यू तीच यायला सुरू होते. जर आपण या साइन फंक्शन कोसाइन फंक्शन यांचे ग्राफ ऑब्झर्व केले तर आपल्याला माहित आहे साइन फंक्शन या प्रकारे ग्राफ येतो साइन फंक्शनचा. आता ह्या सायकल्स रिपीट होत चालतात अप टू इन्फिनिटी.
या सायकल्स रिपीट होत चालतात. पण ते कितीही रिपीट झाल्या तरी मिळणारी वायची व्हॅल्यू, वाय म्हणजे फंक्शन म्हणजे साइन एक्स, या वायच्या व्हॅल्यू पुन्हा पुन्हा रिपीट होत चालतात, साइन एक्सच्या व्हॅल्यू पुन्हा पुन्हा रिपीट होत चालतात. आणि कितीही रिपीट झाल्या तरी आपल्याला माहीत आहे साइन फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू ही 1 येते आणि मिनिमम व्हॅल्यू ही -1 येते. मग इथे रेंज पण महत्त्वाची आहे. समजा आपल्याला इक्वेशन असं दिलं 3 sin x - 5 = 0, तर यावरून sin x = येतो 5/3. आता 5/3 ही व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे. 5/3 ही व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे आणि साईनची किंमत कधीच कुठल्या अँगलसाठी 1 पेक्षा मोठी येत नाही. साईनची किंमत कधीच 1 पेक्षा मोठी येत नाही. म्हणजे ह्या इक्वेशनचं सोल्युशन एक्झिस्ट होत नाही. मेनली युज्युअल इक्वेशन्समध्ये आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्समध्ये पहिला डिफरन्स काय, पिरियडिसिटी असल्यामुळं, पिरियडिक फंक्शन असल्यामुळं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्समध्ये एकापेक्षा जास्त सोल्युशन्स असू शकतात. आणि या डिफरंट सोल्युशन्सनुसार त्याची रेंज पण महत्त्वाची आहे. ते विदिन रेंज कुठले येतात ते इम्पॉर्टंट आहेत. या थिंग्सवरती थोडंसं वर्किंग करावं लागतं. पण मग हे जे मल्टिपल सोल्युशन असतात त्यासाठी 2 थिंग्स आपल्याला गरजेच्या आहेत. एक म्हणजे कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल फॉर्म्युले आणि दुसरं म्हणजे को टर्मिनल अँगल्स. का ट्रिग्नोमेट्रीमध्ये व्हॅल्यूज पुन्हा पुन्हा रिपीट होतात, त्याची पिरियडिसिटी कशी आहे, त्याचं पहिलं मुख्य रिझन म्हणजे को टर्मिनल अँगल्स. आता हे को टर्मिनल अँगल म्हणजे काय, इन जनरल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज डिफाईन करत असताना त्याच्या काही फंडामेंटल डेफिनेशन्स आहेत. यासाठी एक स्टँडर्ड सर्कल गृहीत धरलं. स्टँडर्ड सर्कल म्हणजे त्याचं सेंटर ओरिजिनला आहे असं सर्कल. या सर्कलची रेडियस आहे सपोज r आणि त्या रेडियसनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल असेल सपोज थीटा आणि त्या सर्कलवरचा पॉईंट जो आहे ती रेडियस जॉईन करणारा तो पॉईंट आहे x, y. यावरून ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या डेफिनेशन काय असतात, sin theta equal to y/r, cos theta equal to x/r आणि tan theta equal to y/x. These are the definitions of circular trigonometric ratios, circular trigonometric functions. यावरूनच आपण x = r cos theta
आणि वाय इक्वल टू आर साईन थिटा लिहितो. म्हणजे या पॉईंटचे जर कोऑर्डिनेट आपल्याला ट्रिग्नोमॅट्रिकल फॉर्ममध्ये लिहायचे असतील तर एक्स म्हणजेच आर कॉस थिटा आणि वाय म्हणजेच आर साईन थिटा लिहिता येतो. दीज आर ऑल्सो रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलार कोऑर्डिनेट्स. या ज्या डेफिनेशन्स आहेत यामध्ये एक्स कॉमा वाय म्हणजे पॉईंटचे कोऑर्डिनेट, आर म्हणजे सर्कलची रेडियस आणि थिटा हा अँगल झाला. आता समजा अँगलच्या कन्सेप्टनुसार आपण हा जो ओ पी आहे या ओ पीला आपण रोटेट केलं, जसजसं तो इकडे जाईल तसतशी त्याची पोझिशन बदलेल. त्याची पोझिशन बदलली की इथे जो पॉईंट असेल त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट बदलत चालणार आणि तयार होणारा अँगल पण बदलणार. म्हणजे समजा ओ पी या ठिकाणी आला, अँगल बदलला, अँगल वाढला, तो एवढा झाला. अँगल चेंज झाला त्यानंतर सर्कलवरचा जो पॉईंट आहे पॉईंट पी त्याचे कोऑर्डिनेट बदलणार आणि त्यानुसार ह्या सगळ्या व्हॅल्यू बदलणार. रेडियस मात्र फिक्स राहणार पण एक्स आणि वाय बदलत आहेत, त्यामुळे साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटाचे व्हॅल्यू चेंज होणार. बरोबर. पण आपण या ओ पीला रोटेट करत असताना अशा प्रकारे रोटेट केलं की पूर्ण रोटेशन देऊन त्याला परत त्याच जागेवर आणलं. पूर्ण रोटेशन देऊन आपण काय केलं, परत त्याला पूर्वी होता त्याच जागेवरती आणलं. मग जर तो पूर्वी होता त्याच जागेवरती परत आलाय रोटेशन देऊन, पूर्ण एक रोटेशन दिलं आणि इथे आणला, जर परत त्याच जागेवरती असेल तर एक्स आणि वाय बदलतील का? नाही. सर्कलची रेडियस बदलेल का? म्हणजे एक्स वाय आणि आर हे तिन्ही बदलणार नाहीत. पण अँगल बदलेल का? तोच राहील. अँगल बदलेल कारण पूर्वी अँगल होता थिटा, त्याला एक पूर्ण रोटेशन देऊन जागेवर आणलं तर अँगल किती झाला? 360 प्लस थिटा. पहिला थिटा कुठं गायब केला? रोटेशन देऊन परत जागेवर आणला म्हणजे आता तो 360 झाला, पण आधीचा थिटा आहे ना त्यात. म्हणजे त्या थिटामध्ये आणखी 360 वाढणार म्हणजेच अँगल तयार होणार थिटा प्लस 360. मग आपल्याला जर व्हॅल्यू लिहायची आहे साइन थिटा प्लस 360, साईनसाठी असतं वाय अपॉन आर, पण वाय बदलणार का? वाय कोऑर्डिनेट आर बदलणार का? म्हणजे व्हॅल्यू वाय अपॉन आरच येणार. बरोबर. मग हा जो अँगल थिटा प्लस 360 आहे आणि हा जो अँगल थिटा आहे, ह्या दोन अँगल्सला म्हटलं जातं को टर्मिनल अँगल्स. का? कारण त्यांचा टर्मिनल रे अँगलचा इनिशियल रे तर जागेवरच आहे, तो कोणासाठीच बदललेला नाही आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, पण त्यांचा दोघांचाही टर्मिनल रे एकाच जागेवरती येतोय. फक्त फरक आहे की हा एकदा थिटापर्यंत आला आणि हा परत तिथं आल्यावर एकदा रोटेट होऊन परत त्याच जागेवर आला. त्यामुळं पॉईंटचे कोऑर्डिनेट बदलले नाही, सर्कलची रेडियस बदलले नाही, पण अँगल मात्र बदलला. तर हा अँगल आणि हा अँगल थिटा आणि थिटा प्लस 360 ह्या दोन अँगल्सला म्हटलं जातं को टर्मिनल अँगल्स. आणि को टर्मिनल अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू बदलणार का? नाही बदलणार. बरोबर आहे. को टर्मिनल अँगलसाठी थिटाची व्हॅल्यू चेंज होत नाही.
को टर्मिनल अँगलसाठी थिटाची व्हॅल्यू सेम राहते, ती बदलत नाही. को टर्मिनल अँगलसाठी थिटाची व्हॅल्यू चेंज होत नाही. सॉरी, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोची व्हॅल्यू चेंज होत नाही. थिटा बदलतो, अँगल बदलतो, पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोची व्हॅल्यू बदलत नाही. आता हे को टर्मिनल अँगल कसे तयार होतील? याला आपण एक रोटेशन दिलं आधी, आता आणखी एक रोटेशन दिलं. अँगल किती झाला? 720. थिटा प्लस 720. Yes. आता फरक लक्षात घ्या. ॲडिशनमध्ये आपण काहीही अगोदर काही नंतर लिहू शकतो, पण ते त्यावेळी सांगितलेलं आठवत असेल, याला थिटा प्लस 360 असंच लिहायचं. 360 प्लस थिटा ते वेगळं झालं, ते अलाइड अँगलमध्ये जाईल. आता दोन्हीचा अर्थ एकच होतो, पण प्रॉब्लेम कुठं होतो? जिथं मायनस येतो तिथं प्रॉब्लेम होतो. मग आपलं कन्फ्युजन सुरू होतं. हे कन्फ्युजन नको आहे. त्यामुळं थिटा प्लस 360 म्हटलंय ना, मग थिटा प्लस 360च. मग ह्याला असं लिहिलं तर काय होतं? चालतं, ॲडिशनमध्ये चालतं इंटरचेंज केलेलं, पण त्याचं मिनिंग चेंज होतं. मग प्लससाठी वेगळं लक्षात ठेवायचं, मायनससाठी वेगळं लक्षात ठेवायचं, आणि 10 फॉर्म्युले त्याचे 100 करून टाकायचे आणि कन्फ्युजन वाढवून ठेवायचं. असं नाही करायचं. ओके, थिटा प्लस 360 म्हटलं की थिटा प्लस 720. आता पुढचा अँगल जर आपण घेतला विचारात, समजा हा थिटा तसाच ठेवला आणि त्याला इकडनं रोटेशन दिलं, तर इकडनं रोटेशन दिलं तर काय होणार? अँगल पहिल्यांदा हा अँगल थिटा आपण इथे घेतला, हा अँगल थिटा इथे घेतला, आणि आता ह्या ओपीला एक पूर्ण रोटेशन देऊन परत इथे जागेवर आणलं. आता अँगल किती झाला? थिटा मायनस 360, कारण थिटा जात असताना इकडंच गेला होता, त्यामुळे तो प्लसच येणार. पण 360 जाताना इकडनं गेला म्हणजे तो मायनस झाला. आता याला 360 मायनस थिटा लिहून उपयोग नाही, कारण त्याचा अर्थ वेगळा होईल. म्हणून को टर्मिनलसाठी काय आहे आणि अलाइड अँगलसाठी काय, हा डिफरन्स महत्त्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादा अँगल जर थिटा असेल तर त्याचा को टर्मिनल अँगल कसा तयार करायचा? एखादा अँगल जर थिटा असेल तर त्याचा को टर्मिनल अँगल कसा तयार होतो? त्या थिटामध्ये 360 किंवा त्याचा कोणताही मल्टिपल, आता आपण असं याला कितीही वेळा फिरू शकतो. जितक्या वेळा तो रोटेट होईल तितके त्याचे 360चे रोटेशन्स त्यामध्ये ॲड होत जातील, ते थिटामध्ये ॲड होतील. इकडनं रोटेट केला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तर ते मायनस होतील. म्हणजे जर एखादा अँगल असेल थिटा तर त्याचा को टर्मिनल अँगल काय? तर थिटा प्लस ऑर मायनस 2πn. 360 पेक्षा 2π सोपं जातं रॅडियनमध्ये. म्हणजे थिटामध्ये 2πचा कोणताही मल्टिपल अँगल ॲड केला किंवा तो थिटामधून सबट्रॅक्ट केला तर त्याचा को टर्मिनल अँगल तयार होतो. म्हणजे अशा काही सिच्युएशन्स, असे काही वाक्य असणार आहेत की मॅक्झिमम टाइम्स कन्फ्युजन आणि डिफिकल्टीज त्याच्यामुळेच क्रिएट होतात. त्यातलं हे पहिलं वाक्य. थिटा या अँगलमध्ये 2π किंवा त्याचा मल्टिपल अँगल ॲड ऑर सबट्रॅक्ट केल्यानंतर तयार होणारा अँगल
आपण याच्यावरती फोकस करत नाही. आपण काय करतो, फक्त ऐकून घेतो, वा मस्त वाटतंय, छान वाटतंय. नको, मेन थिंग काय ती लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. को टर्मिनल अँगल म्हणजे नेमकं काय? थिटा या अँगलमध्ये 2π किंवा त्याचा मल्टिपल अँगल ॲड किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर तयार होणारा अँगल म्हणजे थिटाचा को टर्मिनल अँगल. थिटाचा को टर्मिनल अँगल म्हणजे थिटा या अँगलमध्ये थिटा प्लस 2π प्लस थिटा नाही लिहिलंय मी, थिटा प्लस और मायनस 2πn. ही फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग, को टर्मिनल अँगल साठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज च्या व्हॅल्यू सेम राहतात. त्याच्यात परत कन्फ्युजन. ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू सेम राहतात म्हणजे साइन थिटाची आणि कॉस थिटाची किंमत नाही सेम राहत. साइन या एका रेशोच्या समोर त्याचा कोणताही को टर्मिनल अँगल जर लिहिला आपण थिटाचा, तर मिळणारी व्हॅल्यू सेम राहते, ती बदलत नाही, असा त्याचा अर्थ आहे. को टर्मिनल अँगलसाठी कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक रेशो, फक्त साइनच नाही, कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू सेम राहतात. म्हणजे आपण साइन 30 लिहिलं काय किंवा साइन 390 लिहिलं काय किंवा साइन 750 लिहिलं काय, प्रत्येकाची व्हॅल्यू 1/2 येणार. पहा, 30 प्लस 360 390, 30 प्लस 360 प्लस 360 दोनदा 750. यांच्या व्हॅल्यूज सेम राहतात, या बदलत नाहीत. दीज आर द टू इम्पॉर्टंट थिंग्स फ्रॉम को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल म्हणजे असे अँगल की ज्यांचे टर्मिनल आर्म हे सेम पोझिशनला असतात, आणि सेम पोझिशनला असल्यामुळं एक्स वाय आणि आर बदलत नाहीत, आणि एक्स वाय आणि आर बदलत नाहीत म्हणून व्हॅल्यू सेम राहतात. मग बदलतं काय? फक्त अँगल बदलतो, आणि तो कसा? थिटामध्ये 2π मल्टिपल ॲड किंवा सबट्रॅक्ट असेल तर. दॅट इज अबाउट को टर्मिनल अँगल्स. गॉट दिस को टर्मिनल अँगल्स? को टर्मिनल अँगल म्हणजे काय लक्षात आलं? आता ज्या वेळी इथून पुढं को टर्मिनल अँगल्स आणि त्याच्या व्हॅल्यूज बद्दल आपली मिस्टेक होईल, त्यावेळी लक्षात ठेवायचं की हे दोन वाक्य आपल्याला 25 टाइम्स लिहायचे आहेत कंपल्सरीली. हे दोन वाक्य, कारण आपला मुख्य प्रॉब्लेमच आहे की ह्या गोष्टीवरती फोकस करा आणि हे लक्षात ठेवा म्हटलं की आपण जाणीवपूर्वक मुद्दाम काहीही झालं तरी ते नाहीच बघणार आणि तेच आवर्जून विसरणार, गॅरंटेडली. हा आपला स्वभाव आहे. आणि मग पुन्हा सोपं वाक्य, ट्रिग्नोमेट्री अवघड आहे, ट्रिग्नोमेट्री जमत नाही, ट्रिग्नोमेट्री येत नाही, ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. हे रिझनिंग कशामुळे येतात? कन्सेप्टवरती आपण फोकस करत नाहीत म्हणून. हे नोट डाऊन करा, तुम्हाला हे बऱ्याच वेळा लिहावे लागणार आहेत. आता एकदा लिहून काढा. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इज रिगार्डिंग द अलाइड अँगल फॉर्म्युले. आणि हा या सेक्शनमध्ये रिक्वायर्ड असणारा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे.
ज्यावेळी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत त्याच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये इम्पॉर्टंट थिंग म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युले. आता हे अलाइड अँगल फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे, त्याची जी मुख्य कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट म्हणजेच आपले क्वेश्चन सॉल्व करण्याची मेथड आहे. त्याच्यामुळं ही इतक्या जास्त वेळा आपल्याला यूज करायची आहे की प्रत्येक वेळी त्या एक्झाम्पलमध्ये आपण त्याचा वापर सुरू केला की ती वापरून 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 आपोआप परफेक्ट होऊन जाणार आहे. फक्त ती स्वतः वापरली गेली पाहिजे. मग ही कन्सेप्ट काय? अलाइड अँगल फॉर्म्युले म्हणजे कुठले फॉर्म्युले? नाइंटी प्लस थीटा 90 माइनस थीटा 180 प्लस थीटा 180 माइनस थीटा 270 प्लस थीटा 270 माइनस थीटा 360 प्लस थीटा 360 minus theta. These are 8 allied angles. आणि याच्यामुळंच हे सांगत होतो की को टर्मिनलमध्ये थिटा प्लस असं लिहायचं, कारण अलाइड अँगलमध्ये 360 प्लस थिटा असतो. दोन्हीमध्ये प्लसमध्ये इफेक्ट होत नाही काही व्हॅल्यूजमध्ये, पण मायनसमध्ये तो होतो आणि तो फरक आहे आणि सगळा गोंधळ तिथे होतो. These 8 are allied angles. आणि या प्रत्येक अँगलसाठी साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट सर्व 6 रेशोच्या व्हॅल्यू लागतात. म्हणजे असे एकूण 48 रिझल्ट्स तयार होतात. पण ते फॉर्म्युला म्हणून पाठ करण्यापेक्षा प्रत्येक रिझल्ट क्विकली इमिजिएटली कसा तयार करायचा, त्यासाठी शॉर्ट मेथड कशी आणि रूल कसा, तो रूल म्हणजेच आपले ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड पण असणार आहे आणि त्यात ते वापरायचं आहे पण आपल्याला. ओके, मग फर्स्ट थिंग की ह्या सर्व अँगल्सला आपण आधी रेडियन मेजरमध्ये रिप्रेझेंट करू. म्हणजे काय? π/2 प्लस थिटा, π/2 मायनस थिटा, पाई प्लस थीटा, पाई माइनस थीटा, 3π/2 प्लस थीटा, 3π/2 माइनस थीटा, 2π प्लस थीटा आणि 2π माइनस थीटा. यामध्ये या 8 अँगल्सला आधी आपण डिवाइड करू शकतो 2 ग्रुपमध्ये. 2 ग्रुप कुठले? एक म्हणजे π/2 प्लस थीटा, π/2 मायनस थीटा, 3π/2 प्लस थीटा, 3π/2 मायनस थीटा. या 4 फॉर्म्युल्यांचा एक ग्रुप. आणि 2π प्लस थीटा, 2π मायनस थीटा, पाय प्लस थीटा, पाय मायनस थीटा, या 4 फॉर्म्युल्यांचा एक ग्रुप. मग थोडक्यात 180 आणि 270 180 आणि 360 वाल्यांचा एक ग्रुप अलॉंग एक्स ॲक्सिस. 180 आणि 360 म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस, त्यांचा एक ग्रुप. आणि 90 आणि 270 म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस, त्यांचा एक ग्रुप. अशा 2 ग्रुपमध्ये आपण त्यांना डिवाइड करत असतो. बरोबर आहे? रूल काय?
यापैकी कुठलाही अलाइड अँगल जर असेल, या चारपैकी कुठलाही अलाइड अँगल असेल ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या समोर, देन रेशो चेंजेस. आणि तो रेशो चेंज कसा होतो? जर लेफ्ट साईडला साईन असेल तर त्याचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो. साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो. टॅन असेल तर त्याचा कॉट होतो, कॉट असेल तर टॅन होतो. सेकचा होतो कोसेक आणि कोसेकचा होतो सेक. या चारपैकी कोणताही अँगल असेल तर रेशो चेंज होतो. पण या चारपैकी कुठलाही अँगल असेल तर मात्र रेशो रिमेन्स सेम. या चारपैकी कुठल्याही अँगलसाठी रेशो चेंज होतो आणि या चारपैकी कुठलाही अँगल असेल तर रेशो सेम राहतो. म्हणजे साईनला साईनच राहतो, कॉसला कॉसच, टॅनला टॅनच. आता ह्या थिंग्स आपल्याला फॉर्म्युला तयार करण्यासाठी जे आपण वापरतो अलाइड अँगलमध्ये, ते आता इक्वेशन सोडत असताना कन्सेप्ट म्हणून वापरायचे. रेशो आपल्याला कुठं चेंज करायचा आहे, जर चेंज करायचा असेल तर या अँगल्सकडे जावं लागेल, चेंज करायचा नसेल तर या अँगल्सकडे जावं लागेल. ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया उलट दिशेनं कसं विचार करायचा आहे ते. आधी सरळ लक्षात घ्या, या चार अँगलसाठी रेशो चेंज होतो, या चार अँगलसाठी रेशो बदलतो. हे पहिला रूल झाला. आणि दुसरा रूल म्हणजे साइन म्हणजे चिन्ह. काही व्हॅल्यू प्लस येतात, काही मायनस येतात. हे साइन कशावर डिपेंड आहे? लेफ्ट साइडचा जो रेशो असतो तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह येतो ते आपल्याला माहिती पाहिजे. जो कुठला अँगल त्याच्या समोर आहे तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते आपल्याला आधी विचारात घ्यावं लागतं. म्हणजे फॉर इन्स्टन्स π/2 मायनस थिटा हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार? फर्स्ट. π/2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट. पाय मायनस थिटा पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा 3π/2 मायनस थिटा 3π/2 प्लस थिटा 2π मायनस थिटा आणि 2π प्लस थिटा. कारण अँगल असे असतात 0, π/2, पाय, 3π/2 आणि 2π. आपण असं निघणार, इथून इथपर्यंत आलं π/2. π/2 प्लस थिटा म्हटलं की पुढं जायचं, मायनस म्हटलं की मागे यायचं. म्हणून π/2 प्लस थिटा इकडे येतो आणि मायनस म्हटलं की इकडे. परत इथून इथपर्यंत पाय प्लस थिटा म्हटलं की पुढं, मायनस थिटा म्हटलं की मागं. हे क्वाड्रंट आणि अँगल्स खूप महत्त्वाचे आहेत. कुठला अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये तो पटकन कळणं गरजेचं आहे, लक्षात येणार. पाय प्लस थिटा म्हटलं की पुढं, मायनस थिटा म्हटलं की पाठीमागं. हा 3π/2, 3π/2 प्लस थिटा, 3π/2 मायनस थिटा. ही बॉर्डर 2π,
2 पाय प्लस थिटा, 2 पाय मायनस थिटा. या प्रकारे कोणता अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते पाहावं लागतं. ओके. आणि आता फायनली रिझल्ट कसा लिहायचा आहे. एखादी व्हॅल्यू लिहित असताना आधी बघायचं रेशो चेंज होतोय का सेम राहतोय, तो रेशो लिहायचा. त्यानंतर जो कुठला अँगल त्याच्या समोर असेल तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते बघायचं. आणि त्या क्वाड्रंटमध्ये लेफ्ट साईडचा रेशो कसा आहे. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, सगळेच रेशो पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. आता इथं कुठे कोण पॉझिटिव्ह आहे हे जितकं महत्त्वाचं आहे, कुठे कोण निगेटिव्ह आहे ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे सेकंड क्वाड्रंटला साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत, पण हे सोडून बाकीचे सगळे रेशो निगेटिव्ह येतात. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत, पण ते सोडून बाकीचे सगळे रेशो निगेटिव्ह येतात. लाईकवाईज प्रत्येक क्वाड्रंटमध्ये आपण साइन या प्रकारे लक्षात घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू लिहिताना काय करायचं आहे. समजा आपल्याला आता व्हॅल्यू लिहायची आहे कॉस पाय मायनस थिटा किंवा 180 मायनस थिटा. तर पहिली याच्यामध्ये 3 क्वेश्चन फक्त स्वतःला विचारायचे. 3 क्वेश्चन. पहिला म्हणजे रेशो बदलणार का. यस, रेशो नाही चेंज होणार कारण पाय, त्यामुळे रेशो लगेच लिहून टाकायचं. दुसरा क्वेश्चन, हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो. पाय मायनस थिटा हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो. सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये हा कसा असतो, लेफ्ट साईडचा रेशो निगेटिव्ह, म्हणून इथे मायनस. ही झाली व्हॅल्यू कॉस पाय मायनस थिटाची. जर कॉस पाय बाय 2 प्लस थिटा असेल किंवा टॅन पाय बाय 2 प्लस थिटा लिहू आपण. टॅन पाय बाय 2 प्लस थिटा. पहिला क्वेश्चन, रेशो चेंज होणार का सेम राहणार. चेंज होणार. टॅनचा काय होणार, कॉट. पहिला क्वेश्चन संपला, रेशोचं काम झालं. हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये. टॅन कसा, निगेटिव्ह, म्हणून मायनस. पण हेच जर टॅन 3 पाय बाय 2 मायनस थिटा असतं तर रेशो चेंज होईल 3 पाय बाय 2 मुळे. आणि 3 पाय बाय 2 मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये. टॅन कसा असतो, म्हणून व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. या प्रकारे हे अलाइड अँगल्स सर्व तयार करता येतात. आणि ते तयार करायचे आहे रूल वापरून. हा 48 फॉर्म्युल्यांचा टेबल एकदा तयार करा रूल वापरून. कारण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सोडवत असताना या पूर्ण टॉपिकला जे 3 भागांमध्ये डिवाइड केलं त्याचा पहिला भाग म्हणजे फक्त हा रूल.
हा रूल एकदा परफेक्ट माहिती असेल तर कुठल्या प्रॉब्लेमला काहीच अडचण नाही आहे. पण रूल खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळे फॉर्म्युले या रूल वापरून तयार करायचे आहेत आज तुम्ही. ओके, रूल वाटल्यास लिहून घ्या. आणि साइन पाय बाय 2 प्लस याच्यासाठी साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट प्रत्येक अँगलसाठी 6 रेशो, प्रत्येक अँगलसाठी 6 रेशो असे 48 रिझल्ट्स आहेत. त्याचा पूर्ण एक टेबल तयार करायचं.